कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 22. कस्तुरी मान खाली घालून होती. कितीतरी वेळ झाला तरी श्रीधर एकही शब्द बोलत नव्हता. खोलीत किन्न शांतता पसरली होती आणि अचानक श्रीधरच्या घोरण्याचा आवाज आला. त्या आवाजाने कस्तुरीने मान वर करून पाहिले. श्रीधर त्याच्या खुर्चीवरच झोपला होता. त्याला पाहून कस्तुरीला जरा वाईट वाटले. तरीही श्रीधर दिवसभराच्या धावपळीने थकला असेल अशी आपली समजूत काढून ती पलंगावर आडवी झाली. पलंगावर पडताच तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळचे एक सूर्यकिरण कस्तुरीच्या डोळ्यावर पडले आणि तिला जाग आली. जाग येताच तिच्या लक्षात आले की आज ती राजमहालात आहे. तिने लगेच नजर खुर्चीकडे फिरवली. खुर्चीवर श्रीधर नव्हता. तेव्हाच खोलीच्या दाराबाहेर चिन्नम्मा आली. छोट्या बाईसाहेब असे म्हणत तिने हळुवारपणे दारावर मारले. तो आवाज ऐकून कस्तुरी पलंगावरून उठली आणि तिने धावत जाऊन दार उघडले. अम्मा, कस्तुरीने आपले केस नीट करत म्हटले. जरा उशीर झाला म्हणून तुम्हाला उठवायला आले होते. हे काय, तुम्ही अंगावरचे दागदागिने उतरवलेच नाहीत? चिन्नम्माने कस्तुरीकडे पाहत विचारले. मोठ्या बाईसाहेबांनी सांगितले की अंगावरचे दागिने उतरवू नको. कस्तुरीने थोडे गडबडतच म्हटले. तिचे उत्तर ऐकून चिन्नम्मा गालातच हसली. हो का, बरं, आता तुम्ही काढू शकता. तोंड वगैरे धुवून नाश्त्यासाठी या, असे म्हणत चिन्नम्मा गेली. थोड्या वेळाने कस्तुरी खोली बाहेर आली. आपल्या प्रातःविधी उरकून ती स्वयंपाकघराकडे गेली. तिथे सर्व स्त्रिया नाश्ता करत होत्या. पुरुष मंडळींचा नाश्ता झाला होता, त्यामुळे तिथे एकही पुरुष नव्हता. हे काय, राजमहालात पाय ठेवताच फुलवालीचे रूपांतर महाराणीत झाले. मी तर असे ऐकले होते की तू पहाटे उठून फुले विकायला जाते, पण इथे तर सूर्य डोक्यावर आला तरी तुझी सकाळ झाली नाही. मामीने टोमणा मारला. काय वहिनी, तुम्ही पण काय विचारता हो तिला? श्रीधरने रात्री झोपायला दिले असेल का हो तिला? मग सकाळी लवकर उठणार तरी कशी? दुसरी एक जण हसत म्हणाली. हो ना, बिचारीला पहाटे झोप लागली असेल आणि झोपता क्षणीच आता उठायला लागले असेल. तिसरी हसत म्हणाली. तुम्ही सगळ्या जणी जरा गप्प बसा. माझ्या मुलीची छेड काढू नका. एक कस्तुरी इथे बस, असे म्हणत मोठ्या बाईसाहेबांनी कस्तुरीला आपल्यापाशी बोलवले. कस्तुरी येऊन मोठ्या बाईसाहेबा शेजारी असलेल्या पाटावर बसली. चिन्नम्माने लगेच तिला एका ताटात नाश्ता वाढून दिला. हळूहळू सर्वजणी नाश्ता करून निघून गेल्या. कस्तुरीने पण आपला नाश्ता संपवला. कस्तुरी, त्यांचे मनावर घेऊ नकोस हं. त्यांना छेड काढण्याची सवय आहे. सगळं काही हसत खेळत न्यायचे. मोठ्या बाईसाहेबांनी आपल्या पाटावरून उठत म्हटले. हो आई, असे म्हणत कस्तुरी पण उठून आपल्या खोलीत गेली. इकडे स्वयंपाकघरात मोठ्या बाईसाहेब
आणि चिनम्माच होत्या. मोठ्या बाईसाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. चिनम्माने आजूबाजूला पाहत म्हटले. सांग ना. मोठ्या बाईसाहेब हसल्या. मोठ्या बाईसाहेब, आज कस्तुरीचा शृंगार तसाच होता. चिनम्माने हळू आवाजात सांगितले. म्हणजे? मी समजले नाही. मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या, मी जेव्हा कस्तुरीला उठवायला तिच्या खोलीत गेले होते तेव्हा तिचा शृंगार जसाच्या तसाच होता. एखादे अनोळखी नवदाम्पत्य असते तर या गोष्टीचे तितके आश्चर्य वाटले नसते, पण श्रीधर दादा तिच्या प्रेमात अखंड बुडाले होते. मग तुमच्या बोलण्याचा रोग माझ्या लक्षात आला अम्मा. कदाचित कालच्या थकव्यामुळे दोघांनाही लवकर झोप लागली असेल. असू द्या, थोडे दिवस एकमेकांना समजून घेण्यात वेळ लागणारच. आपला श्रीधर कसा आहे ते तुम्हाला माहीतच आहे. मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या. हो, मी पण उगाच टोकाचा विचार करत आहे. चिनम्मा पण हसले. कालच विवाह झालेला श्रीधर दिवसभर बाहेरच होता. कोणाला तो राजमहालात दिसलाच नाही. हा काय तुमचा मुलगा? कालच त्याचे लग्न झाले आहे आणि आज याचे पाय घरात नाही. श्रीधरच्या वडिलांनी मोठ्या बाईसाहेबांना म्हटले. मला तर त्याचे काही कळतच नाही. ती मुलगी तिथे खोलीत बसली आहे. तिच्याशी 2 गोष्टी करायच्या सोडून हा आपल्या मित्रासोबत हिंडत बसला आहे. मोठ्या बाईसाहेब चिंतित होऊन म्हणाल्या. हे सगळे तुमच्याच लाडामुळे होत आहे. श्रीधरचे बाबा म्हणाले. दाजी, कशाला काळजी करता? लहान आहे का तो? आता पूर्ण जन्मभर पती पत्नीला बरोबरच राहायचे आहे. आजच कुठे पळून जाणार नाही त्याची बायको. तुम्ही पण उगाच राईचा पर्वत करता. मामी मध्येच म्हणाली. मामीच्या या बोलण्यावर मोठ्या बाईसाहेब गप्पच राहिल्या. इकडे कस्तुरी पण आपला दिवस सारत होती. खोलीत एकाच जागी बसणे तिला खूप कंटाळवाणे वाटत होते. तिला असे वाटत होते की आपण कुठेतरी कैदेमध्ये आहोत, जिथे फक्त आपण भिंतीशीच बोलू शकतो. अधूनमधून तिच्या खोलीत चिनम्मा आणि मोठ्या बाईसाहेब येऊन जात होत्या, पण ते सुद्धा कैद्यांना भेटायला आलेल्या नातेवाईकासारखे. घरी असताना तिचा पाय एका जाग्यावर स्थिर राहत नसे. डोंगरावर फिरणे, बाजारात जाणे, घरातली कामे करणे, तिचे ते जीवन अगदी वेगळेच होते. जयश्री आणि तिने आपल्या जीवनाचा तो भाग अगदी मनमुरादपणे जगला होता, पण आता मात्र तिच्या पायात अदृश्य पेड्या चाल्या होत्या. हळूहळू रात्र होत आली. रात्रीचे जेवण उरकून कस्तुरी पुन्हा आपल्या खोलीत आली. बाईसाहेब, छोट्या बाईसाहेब जरा उदास दिसत आहेत. मला वाटते श्रीधर दादा आज पूर्ण दिवस घरी आले नाहीत, म्हणून त्या जरा अस्वस्थ आहेत. चिनम्माने हळूच मोठ्या बाईसाहेबांना म्हटले. अस्वस्थ होणारच. आपला चिरंजीव तसाच वागत आहे. मी आजपर्यंत कुठलाही नवरा आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा घराबाहेर राहिलेला पाहिला नव्हता. हाच असा जगावेगळा का वागतो ते कळत नाही. मोठ्या बाईसाहेब संतापाने म्हणाल्या. इकडे खोलीत कस्तुरीने झोपण्याची तयारी केली. ती पलंगावर आडवी झाली, पण आज तिला झोपच येत नव्हती.
त्यामुळे ती पुन्हा उठली आणि टेबल जवळ असलेल्या खुर्चीवर बसली. तिथे अजूनही कस्तुरी गंधाची वाळलेली फुले तशीच होती. तिने त्या फुलांचा सुगंध घेतला. फुलांचा सुगंध घेता क्षणीच तिच्या मनात तिच्या आणि जयश्रीच्या त्या सुंदर आठवणी धावल्या. किती रम्य होते ते दिवस. त्या विचारानेच तिच्या उदास चेहऱ्यावर नकळत हसू आले. तिने डोळे उघडले. समोर तिला कितीतरी पुस्तके दिसत होती. तिने त्यातले एक पुस्तक काढून आपल्या हातात घेतले आणि त्या पुस्तकाची पाने अलगद चाळायला सुरू केली. तिला वाचता येत नव्हते, पण ही पुस्तके फुले झाडे यांच्यावरच आहेत हे मात्र तिला समजले. तिने ते पुस्तक बंद केले आणि पुन्हा येऊन पलंगावर बसली. नक्की काय आहे हे? असेच असते का राजमहालातले जीवन? इथे सगळ्या सोयी आहेत, सुविधा आहेत, काम करावे लागत नाही, तरीही जीव गुदमरल्यासारखा होतो. यापेक्षा आपली झोपडीच किती छान होती. एकच भाकरी आम्ही तिघी जणी खाऊन सुद्धा खूप खुश, आनंदी, समाधानी होतो. आपल्या विचारात मग्न असतानाच तिच्या खोलीचे दार उघडल्याचा आवाज आला. तिने दाराकडे पाहिले. श्रीधर खोलीत आला होता. त्याने तिच्याकडे न बघता आपला सदरा उतरवून खुंटीला टांगला आणि तो सरळ येऊन आपल्या खुर्चीवर बसला. त्याने टेबलवर असलेले एक पुस्तक आपल्या हातात घेतले आणि वाचायला सुरुवात केली. कस्तुरी त्याला एकटक बघत होती, पण त्याने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. ती तशीच बसून राहिली आणि विचार करू लागली. विचाराच्या सागरात बुडलेली असतानाच तिचा डोळा लागला. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 22वा भाग. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.